काल तेजस शेट या ट्रॅव्हल्स मधनं घरचे निघालो होते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. मग त्यांना व्यवस्थित गाडीत बसवलं आणि आलो घरी. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला रोज रोज सांगून तुम्ही काय आपल्याला फॉलो करणं झालंय, त्यामुळे तुम्हाला प्रेमाने समजून सांगायला आपला एक भाव आलाय. तुम्हाला सांगून पण मी माझ्या भावाला फॉलो करत नसाल ना, तर तुम्हाला दाखवतो. घाव तुम्ही आता दाखव. आज सकाळ सकाळी वातावरण बघ असं एकदम भारी झालं होतं. मग जिम मध्ये गेल्यावर बजरंग बलींचं दर्शन घेतलं आणि वॉर्मअप सुरू केला. आजचा विषय होता बॅक आणि बायसेप्सचा. मग सुरुवातीला बॅक वर्कआउट करून बॉडीला स्टार्टर मारला आणि आज जरा जिम मध्ये 90s ची गाणी लावली होती, त्यामुळे वातावरण पण एकदम भारीच झालं होतं. नंतर गेला हार्ड बायसेप्स वर्कआउट आणि हॅमर मारताना वेन्स कशा दिसतात एकदम टॉपचा विषय झालाय बघा. नंतर गेले 20 मिनिटं इनक्लाइन वॉकिंग आणि वर्कआउट संपून निघालो घरी. जाताना स्वामींसाठी हार घेतला. मग घरात पोहोचल्यावर मस्त फ्रेश होऊन ओट्स खाल्ले आणि आवरून शांतपणे स्वामींची पूजा केली. नंतर त्यांचे आशीर्वाद घेऊन निघालो आपल्या उद्योगाला. येताना गॅरेजवर थांबून गाडी सर्व्हिसिंगला लावली आणि आपल्या भावासोबत निघालो शॉपवर. मग पटकन शटर ओपन केलं आणि साफसफाई करून घेतली. त्यानंतर देवपूजा केली. थोड्या वेळाने गेलो कॅफे दिरामध्ये आणि शेटची गाडी घेऊन निघालो मटेरियल आणायला. पहिलं भारत ट्रेडर्स मध्ये जाऊन थोडं मटेरियल घेतलं. तिथनं गेलो नाज मध्ये. मग लिस्ट प्रमाणे सगळं मटेरियल मोजून घेतलं आणि निघालो परत कॅफेकडे. कॅफेपाशी पोहोचलो तर तिथं भेटले आर्यन शेट आणि आपला भाऊ कायम वेळेतच पाणी घेऊन येतो. तिथनं चालत चालत निघालो आपल्या शॉपकडे. शॉपवर पोहोचल्यावर लगेच आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. मग देवाचं नाव घेऊन लगेच रेडी करून दिली आणि आज शॉप पशी पोरं भावरा खेळत होती. थोडा वेळ ते बघत बसलो. नंतर गेलो बेकीज मध्ये. तिथनं पिझ्झा बेस, बर्गर बन, बाकीचं सगळं मटेरियल घेतलं आणि कॅफेत नेऊन दिलं. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.